अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस आनंदात जाओ ही स्वामीचरणी प्रार्थना. 22 जुलैपासून या 4 राशींवर होणार आहे पैशांचा पाऊस. तुमची रास कोणती आहे कमेंट करून नक्की सांगा. 22 जुलै 2026 रोजी द्विद्वादश दृष्टी योग निर्माण होणार आहे. हा योग बुध आणि मंगळाच्या या योगामुळे कोणत्या 4 राशींचे चांगले दिवस सुरू होणार आहेत ते आज आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. ग्रहांच्या हालचालीमुळे अनेक प्रकारचे शुभ आणि अशुभ योग तयार होत असतात, ज्याचे परिणाम प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावर होत असतात. राशींच्या हालचालींमधील बदलामुळे निर्माण होणारा एक शुभ योगांपैकी एक म्हणजे द्विद्वादश दृष्टी योग आणि हा योग सामान्यतः अत्यंत फलदायी मानला जातो. यामुळे सुख समृद्धी आणि धनधान्यात वाढ होण्याची शक्यता असते. 22 जुलै रोजी बुद्धीचा कारक बुध आणि शौर्याचे प्रतीक असलेला मंगळ यांच्या विशेष संयोगातून या शुभ योगाची निर्मिती होणार आहे. हा योग 4 राशींसाठी प्रगतीचे मार्ग खुले करेल आणि करिअरमध्ये अफाट यश मिळवून देईल. चला तर मग जाणून घेऊयात या योगामुळे कोणत्या राशींचे भाग्य उजळणार आहे. पहिली रास आहे वृषभ. मंगळ बुधाच्या द्विद्वादश दृष्टीयोगामुळे वृषभ राशींच्या लोकांची आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. या लोकांसाठी द्विद्वादश दृष्टीयोग अत्यंत शुभ ठरणार आहे. तुमच्या आत्मविश्वासात वाढ होणार आहे आणि प्रत्येक कामात यश मिळणार आहे. दीर्घकाळापासून रेंगाळलेली कामे पूर्ण होणार आहेत. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ तुमच्या कामाचे भरभरून कौतुक करणार आहेत. विविध माध्यमातून धनप्राप्तीचे योग आहेत. व्यवसायातही प्रचंड नफा मिळणार आहे. पुढची रास आहे मिथुन. मंगळ बुधाच्या द्विद्वादश दृष्टीयोगाने मिथुन राशीच्या लोकांच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होणार आहे आणि या काळात तुम्ही पैशांची बचत करण्यात यशस्वी व्हाल. भागीदारीच्या कामामध्ये यश मिळणार आहे. या काळात घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील. तुमची एखादी अपूर्ण इच्छा पूर्ण होऊ शकते. गुंतवणुकीतून चांगला नफा मिळवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. यानंतरची रास आहे सिंह. सिंह राशीच्या लोकांसाठी द्विद्वादश दृष्टीयोग वरदान ठरणार आहे. आर्थिक स्थितीत सुधारणा होणार आहे. तुमची स्वप्ने पूर्ण होतील. कामाच्या ठिकाणी केलेल्या मेहनतीचे योग्य फळ मिळणार आहे. मनपसंत नोकरी मिळण्याचे योग आहेत. व्यवसायात तुमची कामगिरी उत्तम असणार आहे. अचानक धनलाभाचे आणि संपत्तीत वाढ होण्याचे संकेत तुम्हाला दिसून येणार आहेत. यानंतरची रास असणार आहे मीन. व्यावसायिक प्रगतीचे प्रबळ योग निर्माण होत आहेत. या काळात अडकलेली कामे यशस्वीपणे पूर्ण होतील. नात्यांमधील गोडवा टिकून राहणार आहे. आर्थिक स्थिती उत्तम असणार आहे. तुम्ही नवीन काम किंवा व्यवसाय सुरू करू शकता. अनेक माध्यमातून धनलाभ होण्याची शक्यता आहे. जुन्या कर्जातून मुक्ती मिळेल. व्यवसायात बंपर नफा मिळू शकतो. एखाद्या जुन्या आजारापासून सुटका मिळू शकते. नवीन नोकरी मिळण्याचे मार्ग मोकळे होतील. कामाच्या ठिकाणी कामाचे खूप कौतुक होईल. मान सन्मान वाढेल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ खूप अनुकूल असणार आहे. वैवाहिक आयुष्यातील तणाव दूर होतील. कर्ज कमी होण्यास मदत होईल. दूरचे प्रवास घडतील. आर्थिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. या काळात तुम्हाला भाग्याची साथ मिळणार आहे. या काळात तुमच्या मनातील अनेक इच्छा पूर्ण होणार आहेत. आयुष्यातील ध्येय साध्य करण्यासाठी खूप कष्ट घ्याल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. या काळात खूप सकारात्मक विचार कराल. आयुष्यातील नवे बदल स्वीकारण्यास तयार व्हा. तर मंडळी, आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.